नमस्कार विद्यार्थी मित्रहो, आपल्या सगळ्यांचं एसटी एक्झाममध्ये खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्रहो, आज आपण तलाठी भरती परीक्षेमध्ये जे घोटाळे झाले त्या संदर्भात आक्रोश मोर्चे काढण्यात आले आणि यावर शासनाचं काय म्हणणं आहे, विद्यार्थ्यांचं काय म्हणणं आहे त्या संदर्भात ही माहिती देत आहोत. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा अशी विनंती करतोय कळकळीची. चॅनल नवीन असेल लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र न्यूज आहे, तुम्ही शेवटपर्यंत बघा, मी तुमचे जास्त वेळ घेणार नाही आहेत. प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी आता राज्यभरात आक्रोश मोर्चे काढण्यात येत आहे, ज्यामध्ये बीड, नांदेड, छत्रपती संभाजीनगर अशा वेगवेगळ्या शहरातून मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी होऊन आक्रोश मोर्चे सरकारविरुद्ध काढण्यात आले आहे. ज्यामध्ये प्रमुख मागणी करण्यात आली की तलाठी भरती परीक्षा ही परत पुन्हा MPSC मार्फत घेण्यात यावी. तसेच काही मोर्चामध्ये तलाठी भरती परीक्षेची SIT मार्फत चौकशी करण्यात यावी अशा प्रकारे मागणी करण्यात आलेली आहेत. विद्यार्थ्यांचा संशय आहे की तलाठी भरती परीक्षेत खूप मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी हे घोळ करून भ्रष्टाचार करून भरती होण्याचा प्रयत्न करीत आहेत, ज्यांनी भरती परीक्षेमध्ये गडबड घोटाळा केलेला आहे, ज्यामुळे बऱ्याच उमेदवारांना 200पेक्षा जास्त गुण विद्यार्थ्यांना पडले आहेत आणि त्याच विद्यार्थ्यांना इतर भरती परीक्षेत खूप कमी गुण असल्यामुळे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत. राज्य सरकारने हजारो विद्यार्थी हीच मागणी करीत आहे राज्य सरकारकडे की जे दोषी विद्यार्थी आहेत त्यांच्यावर कारवाई करून योग्य विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. जर योग्य विद्यार्थ्यांना न्याय दिला आणि दोषी विद्यार्थ्यांवर कारवाई झाली तर मेरिटचा टक्का खूप कमी येईल व ज्यामध्ये 120-140 गुण असणारे जे विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांचं सुद्धा सिलेक्शन होण्याचं चान्स असेल. कारण की तलाठी भरती परीक्षेचे स्वरूप हे खूप हार्ड होते. पेपरचे स्वरूप बघता विद्यार्थ्यांना इतके मार्क पडणे हे मोठे आश्चर्य आहेत, कारण की राज्य सरकारने गट क मधील तलाठी भरती परीक्षेचे स्वरूप हे हार्ड ठेवलेले होते, ज्यामध्ये इंग्लिश व्याकरण, GK GS त्यानंतर गणित बुद्धिमत्ता याचे स्वरूप खूप हार्ड होते. त्यामुळे राज्य सरकारने ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांचे पेपर घेतले त्या परीक्षेच्या स्वरूपानुसार विद्यार्थ्यांना मार्क पडलेले असावेत असा विचार करावा व भरती परीक्षासाठी पारदर्शकपणे एखादी चांगली तपास यंत्रणा मार्फत चांगल्या प्रकारे तपास करून प्रामाणिक व होतकरू कष्टकरी विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी विनंती करण्यात आली आहेत. माननीय प्राध्यापक विठ्ठल कांगणे सर यांनी संभाजीनगर येथे आक्रोश मोर्चाचे नियोजन केले होते. त्यामध्ये हजारो विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन सरकारला सांगण्यात आले की तुम्ही लवकरात लवकर भरती प्रक्रियेची दखल घ्यावी, जे घोटाळे झाले आहेत त्याची दखल घ्यावी व आपली पण शासनाला हीच कळकळीची विनंती आहे की शासनाने लवकरात लवकर दखल घेऊन विद्यार्थ्यांना योग्य ते न्याय द्यावा.